गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर आपला जो चॅप्टर होता तो आहे फार्मास्युटिकल इथिक्स. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन ऑफ इथिक्स अँड लॉ, त्याचबरोबर डिफरन्स बिटवीन द इथिक्स अँड लॉ आणि फार्मास्युटिकल कोड ऑफ इथिक्स हे काही पॉईंट डिस्कस केले होते. आणि त्याचबरोबर PCIने काही गाईडलाईन्स फार्मासिस्टसाठी बनवल्या आहेत. तर त्या गाईडलाईन्स आज आपण डिटेल स्टडी करणार आहोत. त्यामधली पहिली जी गाईडलाईन आहे, फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज जॉब, हा पॉईंट आज आपण घेणार आहे. ठीक आहे. तर कोड ऑफ इथिक्समध्ये जी पहिली गाईडलाईन आहे, फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज जॉब, या पॉईंटमध्ये परत 5 पॉईंट आहेत. त्या 5 पॉईंटमध्ये फार्मास्युटिकल सर्व्हिस, देन फार्मसी, त्यालाच म्हणता येईल ड्रग स्टोअर, देन प्रिस्क्रिप्शन, देन ड्रग्स इन्ग्रेडियंट्स आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग असे काही पॉईंट या गाईडलाईनमध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर ठीक आहे. फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज जॉब म्हणजे फार्मासिस्टचा जो फार्मासिस्ट आहे तो जर जॉब करत असेल तर तो जॉब त्याने कशा प्रकारे करावा याबद्दल काही इथिक्स आपल्याला PCIने सांगितलेले आहेत. तर त्यामधला पहिला पॉईंट, फार्मास्युटिकल सर्व्हिसेस. अ फार्मासिस्ट should provide an efficient and reasonable comprehensive pharmaceutical service through the medical store or pharmacy. आता जो फार्मासिस्ट आहे त्याने मेडिकल शॉप टाकले किंवा त्या फार्मसीमधून त्यांनी जी त्याची फार्मास्युटिकल सर्व्हिस आहे ती कशी प्रोव्हाइड करायला पाहिजे, इफिशियंट आणि रिझोनेबल कॉम्प्रिहेन्सिव्ह फार्मास्युटिकल सर्व्हिस. ठीक आहे. ही सर्व्हिस त्याने प्रोव्हाइड करायला पाहिजे त्याच्या फार्मसी शॉपमधून. मग आता या फार्मास्युटिकल सर्व्हिस प्रोव्हाइड करायची म्हणजेच नेमकं काय, त्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं. सो सच अ सर्व्हिस इन्क्लूड द सप्लाय ऑफ कॉमनली रिक्वायर्ड मेडिसिन्स विदाउट अनड्यू डेली अँड फर्निशिंग द इमर्जन्सी सप्लाय ॲट ऑल टाईम्स. तर या फार्मास्युटिकल सर्व्हिसमध्ये ही फार्मास्युटिकल सर्व्हिस पेशंटला प्रोव्हाइड करायची म्हणजेच जे कॉमनली रिक्वायर्ड जे मेडिसिन्स आहे, जनरली जे मेडिसिन्स आपल्याला लागतात, तर अशा मेडिसिन्सचा त्यांना सप्लाय हा करावाच लागेल, तेही विदाऊट अनड्यू डेली मीन्स कोणत्याही प्रकारचा उशीर न करता किंवा विलंब न करता जे जनरली मेडिसिन्स लागतात ते मेडिसिन्स त्यांनी प्रोव्हाइड करायला पाहिजे पेशंटला. त्याचबरोबर ॲट ऑल टाईम्स फर्निशिंग द इमर्जन्सी सप्लाय ॲट ऑल टाईम्स. त्याचबरोबर ऑल टाईम्स मीन्स 24 आवर्स त्याची जी फार्मास्युटिकल सर्व्हिस आहे ती त्याने प्रोव्हाइड करायची आहे. जे इमर्जन्सी कंडिशनमध्ये देखील त्याने ते मेडिसिन्स त्या पेशंटपर्यंत त्याला सप्लाय करायचे आहेत. ही झाली तुमची फार्मास्युटिकल सर्व्हिस. ठीक आहे. 24 आवर्स तुम्हाला फार्मास्युटिकल सर्व्हिस ही पेशंटपर्यंत प्रोव्हाइड करायची आहे. देन फार्मसी, ड्रग किंवा मग त्यालाच म्हणता येईल ड्रग स्टोअर. तर तुमचं जे फार्मसी आहे किंवा मग जे ड्रग स्टोअर, जिथे तुम्ही ड्रग स्टोअर करता असं ठिकाण, तर ते कसं असायला पाहिजे. इन अ एव्हरी फार्मसी, ड्रग स्टोअर, देन देअर शुड बी अ क्वालिफाईड फार्मासिस्ट टू हॅव अ पर्सनल कंट्रोल ओव्हर द फार्मसी. ठीक आहे. तर प्रत्येक फार्मसीमध्ये किंवा मग प्रत्येक ड्रग स्टोअरमध्ये तिथे काय पाहिजे, क्वालिफाईड असा फार्मासिस्ट पाहिजे आणि त्या पूर्ण फार्मसीवर त्याचं काय पाहिजे, पर्सनल कंट्रोल. द फार्मासिस्ट शाल बी प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर द ऑब्झर्वन्स ऑफ प्रॉपर स्टँडर्ड ऑफ कंडक्ट इन कनेक्शन विथ इट. ठीक आहे. तर त्याचबरोबर जे त्या फार्मसीमध्ये जे मेडिसिन्स त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत तर ते कसे पाहिजे, प्रॉपरली स्टँडर्ड पाहिजे. त्यासाठी मेनली कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर तो फार्मासिस्ट. अ फार्मसी should be planned in such a way that there is no accidental contamination in the
प्रिपेरेशन, डिस्पेन्सिंग अँड द सप्लाय ऑफ मेडिसिन्स. त्याचबरोबर ती फार्मसी कशाप्रकारे प्लॅन करायला पाहिजे, जेव्हा तुम्ही ड्रगचं प्रिपेरेशन करणारा किंवा त्याचं डिस्पेन्सिंग करणारा किंवा ते मेडिसिन तुम्ही सप्लाय करणारा, ही प्रोसिजर करता वेळेस कोणत्याही प्रकारचं त्या फार्मसीमध्ये कंटॅमिनेशन होता कामा नये. अशा प्रकारे तुमची ही जी फार्मसी आहे ती तुम्हाला फार्मसी प्लॅन करायची आहे. The appearance of the premises should reflect the professional character of the pharmacy and indicate to the public that the practice of pharmacy is the main purpose of the establishment. ठीक आहे. तर तुमचं जे ॲपिअरन्स आहे तुमच्या फार्मसीचं किंवा जे प्रिमायसेस आहे ते कसं असायला पाहिजे, एक फार्मसीचं ते काय वाटलं पाहिजे, एक प्रोफेशनल असं कॅरेक्टर वाटायला हवं. अशा प्रकारचं तुमचं फार्मसी ही ॲपिअरन्स तिचं असायला पाहिजे. म्हणजेच काय होईल, अँड इंडिकेट टू द पब्लिक दॅट द प्रॅक्टिस ऑफ फार्मसी इज द मेन पर्पज ऑफ द इस्टॅब्लिशमेंट. म्हणजेच पब्लिक जी आहे त्या पब्लिकला काय वाटायला हवं, तर ही जी फार्मसी इस्टॅब्लिशमेंट झाली, निर्माण झाली, याचा जो मेन पर्पज आहे तो कोणता आहे, प्रॅक्टिस ऑफ फार्मसी. अशा प्रकारे तुमचं फार्मसीचं काय असायला पाहिजे, ॲपिअरन्स असायला पाहिजे. सर्वात आधी त्या फार्मसीमध्ये किंवा त्या ड्रग स्टोअरमध्ये तुम्हाला एक क्वालिफाईड पर्सन असायला हवा, त्याचं सर्व फार्मसीवर कंट्रोल असायला हवं. त्याचबरोबर जे मेडिसिन्स तुमच्या फार्मसीमध्ये अवेलेबल आहेत त्याचं प्रॉपरली स्टँडर्ड त्या आहेत की नाही याचं ऑब्झर्वन्स त्या फार्मसिस्टनी करायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जेव्हा ड्रगची प्रिपरेशन करणार, डिस्पेन्सिंग करणार किंवा सप्लाय करणार, या प्रोसिजर करत्यावेळी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅमिनेशन होणार नाही याची केअर तुमच्या फार्मसीमध्ये तुम्हाला घ्यायला हवी. त्याचबरोबर त्याचं जे ॲपिअरन्स आहे फार्मसीचं ते कसं असायला हवं, तर एक प्रोफेशनल कॅरेक्टर त्या फार्मसीने दाखवायला हवं. देन थर्ड पॉईंट आहे आपला प्रिस्क्रिप्शन्स. आता जो प्रिस्क्रायबर आहे किंवा जो फिजिशियन आहे तो तुम्हाला प्रिस्क्रिप्शन तुमच्याकडे तो रेफर करणार पेशंट थ्रू. तर पेशंट थ्रू तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन आलं आहे, त्यानंतर तुमच्या त्याबद्दल काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तर प्रिस्क्रिप्शन्स प्रेझेंटेड फॉर डिस्पेन्सिंग should not be discussed with the patients or other regarding the merits and demerits of their therapeutic efficiency. ठीक आहे. तर जे प्रिस्क्रिप्शन्स आहे प्रिस्क्रायबरकडून तुमच्याकडे आलेला आहे, तर ते प्रिस्क्रिप्शनमध्ये जो ड्रग दिलेला आहे त्या ड्रगची जी थेराप्युटिक इफिशियन्सी आहे त्याचे काय मेरिट्स आहेत किंवा काय डिमेरिट्स, मेरिट्स अँड डिमेरिट्स मीन्स काय त्याचे फायदे आणि काय तोटे आहेत हे तुम्हाला त्या पेशंटसोबत डिस्कस करायचे नाही आहेत. प्रिस्क्रिप्शन तुमच्याकडे आले, तुम्ही त्यांना डायरेक्टली काय करणार, जे मेडिसिन्स त्यांनी सांगितले ती मेडिसिन तुम्ही त्यांना डिस्पेन्स करणार. देन आफ्टर रिसिविंग द प्रिस्क्रिप्शन अ फार्मासिस्ट शुड नॉट इवन शो एनी एक्सप्रेशन ऑन हिज फेस सो दॅट द पेशंट विल लॉस देअर फेथ इन द फिजिशियन ऑर अ प्रिस्क्रायबर्स. ठीक आहे. प्रिस्क्रिप्शन तुम्ही रिसीव केलं, त्यानंतर रिसीव केल्यानंतर तो जो फार्मासिस्ट आहे त्या फार्मासिस्टनी त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं एक्सप्रेशन आणायला नको. प्रिस्क्रिप्शन आहे, एखादा ड्रग वगैरे त्याचे साईड इफेक्ट वगैरे असतील असं काही त्या फार्मासिस्टला वाटत असेल तर असं कोणत्याही प्रकारचं त्यांनी एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावर आणायचं नाही. त्या थ्रू काय होईल, जो पेशंट आहे त्या पेशंटचा जो विश्वास आहे त्या फिजिशियनवर किंवा त्या प्रिस्क्रायबर तो काय होईल, कमी होईल. म्हणून कोणत्याही प्रकारचं एक्सप्रेशन फार्मासिस्टनी चेहऱ्यावर आणायचं नाही. देन no addition, omission or substitution of ingredients in a prescription should be made without the consent of prescriber or physician whenever possible except in an
इमर्जन्सी. त्याचबरोबर त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कोणत्याही ड्रगची ॲडिशन करू शकत नाही, ॲड करू शकत नाही किंवा ओमिशन करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही. किंवा मग सबस्टिट्यूशन मीन्स सपोज एखादा ड्रग नाही आहे तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही दुसरा ड्रग किंवा इन्ग्रेडियंट त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये ॲड करू शकत नाही विदाऊट द कन्सेंट ऑफ प्रिस्क्रायबरला किंवा फिजिशियनला कन्सेंट केल्याशिवाय तुम्ही त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ड्रग ॲड करू शकत नाही किंवा त्याची ओमिशन करू शकत नाही. देन इन अ केस ऑफ एनी ओबियस इरर इन द प्रिस्क्रिप्शन इट शुड बी रिफर्ड बॅक टू द प्रिस्क्रायबर फॉर अ नेसेसरी करेक्शन ऑर अप्रूव्हल ऑफ द चेंज सजेस्टेड. आता एखादा जर तुम्हाला इरर प्रिस्क्रिप्शनमध्ये आढळला, सपोज एखादा लहान मूल आहे तर त्याला तुम्ही प्रिस्क्रायबरनी ॲडल्ट डोस दिलेला असेल किंवा मग एखादा ओल्ड मॅन आहे त्याला ॲडल्ट डोस दिलेला असेल, असं जर एखादा तुम्हाला इरर त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये आढळला तर तुम्ही काय करणार आहे, ते प्रिस्क्रिप्शन डायरेक्टली प्रिस्क्रायबरकडे परत रिफेअर करणार आणि त्यामध्ये त्यांना करेक्शन करण्यासाठी सांगणार. देन इफ ॲट ऑल द चेंज इन द प्रिस्क्रिप्शन इज नेसेसरी इन द इंटरेस्ट ऑफ द हेल्थ ऑफ द पेशंट इट शुड नॉट अफेक्ट द रेप्युटेशन ऑफ द फिजिशियन ऑर द प्रिस्क्रायबर. ठीक आहे, तर हे जे सर्व चेंजेस आहे तुमच्या थ्रू जो करणार आहात तुम्ही किंवा प्रिस्क्रायबरला करायला लावणार आहात, तर याचा जो मेन इंटरेस्ट म्हणजे मेन जो उद्देश आहे तो काय, तर त्या पेशंटचं हेल्थ आणि त्या पेशंटच्या हेल्थ हाच तुमचा ते प्रिस्क्रिप्शन चेंज करण्यामागचा काय मेन उद्देश. त्या थ्रू तुम्हाला तो जो फिजिशियन आहे किंवा तो जो प्रिस्क्रायबर आहे त्याच्या रिप्युटेशनला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवायची नाही आहे. Then a pharmacist should not recommend any particular prescriber unless he is specially asked to do so. त्याचबरोबर जो फार्मासिस्ट आहे तो कोणताही असा पर्टिक्युलर प्रिस्क्रायबरची रिकमेंड मीन्स शिफारस करू शकत नाही. जोपर्यंत त्याला स्पेशली सांगण्यात येत नाही तोपर्यंत तो कोणत्याही प्रिस्क्रायबरची काय करणार नाही, शिफारस. हे झालं आपला प्रिस्क्रिप्शनबद्दल. देन नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा ड्रग्स अँड इन्ग्रेडियंट्स. आता व्हाईल डिस्पेन्सिंग द प्रिस्क्रिप्शन द इन्ग्रेडियंट्स ऑर द ड्रग्स मस्ट बी वेव ऑर मेजर करेक्टली ॲज द केस मे बी बाय द स्केल ऑर द मेजर्स. ठीक आहे, तर जे तुम्ही ड्रग्स किंवा इन्ग्रेडियंट्स डिस्पेन्स करणार आहात ते तुम्हाला सर्वात आधी करेक्टली काय करायचे, मेजर करायचे. देन द फार्मासिस्ट शुड ऑलवेज यूज द ड्रग्स अँड द मेडिसिनल प्रिपरेशन ऑफ द स्टँडर्ड क्वालिटी. त्यानंतर तुम्ही जे ड्रग्स किंवा जे मेडिसिनल प्रिपरेशन यूज करणार आहात ते कसे पाहिजे, स्टँडर्ड क्वालिटीचे. देन ड्रग्स ऑर द मेडिसिन्स likely to cause the addiction or other form of the abuse should not be supplied when there is a reason to suppose that it is required for such a purpose. तर जे ड्रग्स किंवा ज्या मेडिसिन्स आहेत त्यामुळे तो पेशंट काय होईल, त्याच्या ॲडिक्ट होईल. ॲडिक्शन मीन्स त्याला त्या ड्रगचं व्यसन लागेल किंवा मग अदर फॉर्म ऑफ ॲब्यूज मीन्स किंवा मग काही अजून वेगळ्या प्रकारचं काही गैरवर्तन होईल त्या मेडिसिन्स थ्रू. तर आणि हे फार्मासिस्टला समजले की हा ॲडिक्ट होण्याच्या उद्देशानेच तो ड्रग्स किंवा तो मेडिसिन्स खरेदी करत आहे, हे जर त्या फार्मासिस्टला समजलं तर अशा मेडिसिन्सचं आणि ड्रग्सचं तो त्या पेशंटला सप्लाय करणार नाही किंवा सेल करणार नाही. हे झाले तुमचे ड्रग्स आणि इन्ग्रेडियंट्स. देन लास्ट पॉईंट आहे प्रॅक्टिकल ट्रेनिंग. आता तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग ही कंपल्सरी असते, त्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेट हे दिल्या जातं. तर त्याच्यामध्ये मग व्हाईल इम्पार्टिंग द प्रॅक्टिकल ट्रेनिंग द इन्चार्ज फार्मासिस्ट शुड सी दॅट द ट्रेनी ॲक्वायर द सफिशियंट टेक्निक अँड द स्किल. आता जेव्हा जो स्टुडंट आहे किंवा जो
प्रॅक्टिकल ट्रेनर आहे तो ट्रेनिंग घेत असताना त्यामध्ये जो फार्मासिस्ट इन्चार्ज आहे तो काय करेल की या स्टुडंटने किंवा या प्रॅक्टिकल ट्रेनीने सफिशियंट टेक्निक किंवा सफिशियंट नॉलेज त्याच्याकडे तो घेत आहे की नाही हे काय करेल तो ऑब्झर्व करेल. देन नो सर्टिफिकेट शुड बी ग्रँटेड to the trainee pharmacist before completion of prescribed period for a training or without undergoing the practical training or unless the trainee acquire the sufficient knowledge. त्याचबरोबर जोपर्यंत तो ट्रेनी फार्मासिस्ट आहे त्याचं जे ट्रेनिंग आहे ते पूर्णपणे कंप्लीट करत नाही किंवा त्याला पूर्णपणे त्या फार्मसीचं नॉलेज येत नाही तोपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट हे त्याला फार्मासिस्ट ग्रँटेड करणार नाही. तर इथे जो पॉईंट होता आपला फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज जॉब यामध्ये इथे संपला आहे. याच्यामध्ये आपण 5 पॉईंट डिस्कस केले आहे. फार्मास्युटिकल सर्विस, फार्मासिस्टने फार्मास्युटिकल सर्विस ही कशी प्रोव्हाइड करायला पाहिजे. देन फार्मसी अँड ड्रग स्टोअर, तुम्ही जी फार्मसी हे डेव्हलप करणार आहात किंवा इस्टॅब्लिशमेंट करणार आहात ते फार्मसी कशी असायला हवी. त्यानंतर प्रिस्क्रिप्शन तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ते कसं हँडल करायचं हे आपण प्रिस्क्रिप्शनमध्ये डिस्कस केलं. त्यानंतर ड्रग्स अँड इन्ग्रेडियंट्स, त्यानंतर तुम्ही कसे ड्रग्स किंवा कसे इन्ग्रेडियंट्स यूज करणार. आणि लास्ट पॉईंट आहे प्रॅक्टिकल ट्रेनिंग. तर हे सर्व पॉईंट यामध्ये आपण डिस्कस केले आणि पुढच्या लेक्चरला सेकंड पॉईंट बघणार आहे आपण फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज ट्रेड. ठीक आहे, थँक्यू.